नमस्कार. देशदूतच्या या विशेष प्रबोध कक्षामध्ये मी निशिकांत पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो. येत्या 1 तारखेपासून सोनी मराठी या चॅनलवर एक नवीन सिरियल येत आहे, कारण गुन्ह्याला माफी नाही. या सिरियलमधले कलाकार आपल्यासोबत आहेत चंद्ररेखा जोशी, ज्यांनी या सिरियलमध्ये एक पोलीस अधिकारीची भूमिका निभावलेली आहे. हरीशजी दुधाळे हे देखील एक पोलीस अधिकारीची भूमिका निभावत आहात, आणि अश्विनी कासार या देखील एक एसीपीची भूमिका या ठिकाणी निभावत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सिरियलमध्ये नेमकं आहे तरी काय. हरीशजी, मी तुमच्याकडे आधी येतो. आपण यापूर्वी चित्रपट सृष्टीमध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर पूर्वी देखील आपण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावलेली आहे. तर या सिरियलमध्ये असं नेमकं काय आहे की लोकांना त्याचं आकर्षण वाटलं पाहिजे? खरं सांगायचं तर या आधी पण मी जी पोलिसाची भूमिका केली ती हीच होती, इन्स्पेक्टर विजय बोलते. माझ्या आयुष्यातलं काम माझं फॅसिनेशन होतं. मला आयुष्यात कधीतरी एकदा 2 भूमिका करायच्या. पहिली एक तर छत्रपती शिवाजी महाराज, जे अजून काही वाटत आलेली नाही, येईल कधीतरी, इच्छा तिथे मार्ग. आणि दुसरी होती पोलीस. तर आधी ते पूर्ण झालं माझं स्वप्न. सोनी मराठी, स्ट्रॉबेरी पिक्चर्स, चिन्मय मांडलेकर, मनोहर नाईक, अजय बालवणकर सर, सोहा कुलकर्णी, या सगळ्या टीमला असं वाटलं की आपण हरीशला पोलीस म्हणून कास्ट करावं. आणि म्हणून तुमची मुलगी काय करते या मालिकेमध्ये पहिल्यांदा मी पोलीस म्हणून लोकांना इंट्रोड्यूस झालो. बघता बघता ते पात्र खूप लोकप्रिय झालं, ज्याचं कारण अर्थात ही टीम आहे त्याचबरोबर भीमराव मुळे, जो आमचा दिग्दर्शक आहे, आणि माझे सगळे सहकलाकार, ज्यांच्या सपोर्टमुळे ते पात्र मी उभं करू शकलो. सो आता ते पात्र जे फर्स्ट सीझनला तुम्ही पाहिलं, त्या पात्रामध्ये तुम्हाला दिसलं की सरफिरा कम्प्लीट एक पोलीस इन्स्पेक्टर, जो वेळ प्रसंगी कायदा वाकवून स्वतःचं म्हणणं खरं करून घेणार आहे. ज्याला एक सुंदर फ्रेज आम्ही तेव्हा दिली होती की ही इज ओव्हर कॉन्फिडेंट कॉप, की जी गोष्ट शक्य नाही तिथे तो हात घालतो, असा तो कॉप आहे. आणि वेळ प्रसंगी आता जशी मालिका ती शेवटाकडे आली, तसंच त्यांनी ह्या स्वभावामुळे म्हणा, किंवा त्याच्या इमॅच्युरिटीमुळे म्हणा, किंवा त्याच्या या अति साहसी स्वभावामुळे म्हणा, त्यांनी खूप लॉस पण करून घेतली. उदाहरणार्थ एसीपी चौधरी, तिला तो कायम दुरुस्थानी मानायचा. तर त्याला एक गिल्ट आहे की तिला जी गोळी स्वतःसाठी होती ती कुठेतरी चौधरी मॅडमला लागली, ते माझ्यामुळे. तर हे गिल्ट आहे. त्याचबरोबर वेंगसरकर, ज्या चौधरी मॅडम ज्यांना गुरु मानायचा, असा एक व्यक्ती होता ज्याला मी आयुष्यभर पुजलं, तोच माणूस किलवर निघाला. त्यामुळे विश्वासघाताचे खूप झटके सहन केल्यावर माणसामध्ये जो काही बदल घडतो, तो बदल झालेले इन्स्पेक्टर भोसले आपल्याला सेकंड सीझन मध्ये, म्हणजेच कारण गुन्ह्याला माफी मध्ये पाहायला मिळणार. आता जर तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर त्याची इमोशनल बाजू पण दाखवली, की प्रोजेक्टरवर चालू असतं, मी हिला सांगत असतो की सिरियल किलिंग संदर्भात एक टिप मिळाली आणि तर माझी मनमोहनी कॉलेज. सो इथे कळतं अरे, म्हणजे आता इथे भोसलेचं एक भोसलेची प्रियसी सुद्धा आहे, की जे आणण्यामागचं कारण एवढंच की काहीतरी टेलिव्हिजनवर डेली सोपचा क्रिस पाडलाय, असं त्या मागचा अजिबात आमचं धोरण नाहीये. मेन कारण हे होतं की पोलिसांची सुद्धा एक फॅमिली असते, पोलिसांना सुद्धा एक त्यांचं एक काम सोडून काही एक जग असतं. तर ते दाखवण्याचं सुद्धा ती एक शेड सुद्धा या सीझन मध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे चॅलेंज माझ्यासाठी आहे की आधीचा मुद्दा जर 100% आलाय आणि 100% लोकांनी तो ऍक्सेप्ट केलाय, तर आता हा सीझन 100 ते 1000चा टप्पा गाठायचा आहे. आणि त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागणार, आणि त्यासाठी परत सुद्धा आमची टीम सज्ज झाली. चंद्रप्रदीप मॅडम, आपल्याकडे येतो मी. आपण इथे पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका निभावत आहात. तर ती भूमिका करत असताना एक रिअल लाईफ आणि त्यातून डायरेक्ट पोलीस अधिकारी याच्यात काय तफावत वाटते, आणि आपण ती कशा पद्धतीने तो रोल स्वतःमध्ये अंगीकारला आहे? जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली होती तेव्हा मी ऑब्व्हियसली ॲज अन ॲक्टर म्हणून निरीक्षण करायला सुरू केलं होतं की कशा पद्धतीने काम करतात. त्यांची बोलीभाषा खूप वेगळी असते आपल्या नॉर्मल माणसांपेक्षा, त्यांचे टर्म्स खूप वेगळे असतात, आणि ते खूप शार्पली काम करतात. म्हणजे जेव्हा एक सिनियर आणि एक ज्युनियर असतात समोरासमोर, तेव्हा बऱ्याचदा त्यांच्यामध्ये इतकं कॉर्डिनेशन असतं, एवढे शिस्तीत त्यांच्या गोष्टी केलेल्या असतात की त्यांच्या फक्त एका लुकवरून त्यांना कळतं की पुढची मूव काय असणार आहे किंवा पुढची मूव काय करायला हवी आहे. सो हा जो शार्पनेस आहे, हा ऑब्झर्वेशनचा, समजून घेण्याचा, सो ह्या सगळ्या गोष्टी मी बघते की ह्या नॉर्मल माणसामध्ये आपण जनरली त्या कमी असतात. आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलून सांगाव्या लागतात. जो ह्या कॅरेक्टरचा एक USP आहे असं मी म्हणेन, की हा मला खूप डिफरन्स जाणवला त्याच्यामध्ये. अश्विनी मॅडम, तुमच्याकडे येतो. आपण सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणजे ACPची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे.
तर एक पोलीस अधिकारी सगळ्यांचं नेतृत्व करत असतो. नेतृत्व करत असताना प्रॅक्टिकल लाईफ आणि याच्यामध्ये सिरियलमधून आपण कशा स्वरूपात त्याचं दर्शन कशा स्वरूपात केलेलं आहे? ACP ही पोस्टच अशी आहे की ज्याच्यामध्ये लीडिंग हे गुणधर्म तर हवेच, पण त्याचबरोबर ती पोस्ट 2 मार्गांनी मिळते. एक तर तुम्ही UPSC पास करून त्या पोस्टला जाता, नाहीतर कित्येक वर्षांच्या तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला ती पोस्ट मिळते. तर अनुजा हवालदार ही असं कॅरेक्टर आहे जी एक्झाम पास करून तिथे पोहोचली आणि तिला त्या गोष्टीचा कुठेतरी अभिमान आहे की तिच्या घरात वडील, काका, आजोबा हे अर्थातच आपण प्रॅक्टिकली कितपत दाखवणार सिरियलमध्ये आपल्याला आता नाही माहिती, पण अशी बॅकग्राऊंड आहे की तिच्या घरातले सगळेजण पोलीस खात्यात काम करणार आहेत. त्यामुळे लहानपणापासून तिने ते कल्चर म्हणा, तिने ते वावरणं, तो सगळा कसा चालतो प्रकार हे तिने जवळून पाहिलेलं. म्हणजे आपले वडील या सणाच्या दिवशी घरी नसणार आहेत हे त्या मुलीला माहिती आणि त्याचं कारण काय हेही तिला माहिती. त्यामुळे ती प्रॅक्टिकल असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, जे आता हळूहळू उलगडतील की हा स्वभावाचा एक मूळ गुणधर्म असणार आहे. त्याचबरोबर आपल्या कामाची जबाबदारी तर आहेच, पण ते काम कुठल्या पद्धतीने व्हावं याबद्दल ती आग्रही दिसते. उदाहरणार्थ भोसलेंनी जसं सांगितलं की वेळ पडली तर कायदा मोडून ते त्या ठिकाणी घुसतात, की हे करू नको म्हटलं की भोसले तिथे पहिले दिसतात. अनुजाचं म्हणणं आहे की हे आपलं ज्युरिस्डिक्शन नाहीये ना, मग इथे का बरं आपण घुसतोय, हे त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगायचं. अर्थातच प्रत्येक पोलिसाची काम करण्याची एक पद्धत असते, त्यानुसार अनुजाची ही पद्धत आहे की आपल्याला ठरवून दिलेल्या नियम, अटी आणि कायद्यानुसार कामं दिली जातात. आणि जसे प्रत्येक माणसाचे काही गुण अवगुण असतात तसे प्रत्येक पोलिसाचेही असतात, कारण एंड ऑफ द डे हे सगळेजण पोलीस माणूस आहे, तर त्यांना कुठे ना कुठेतरी 19-20 माणसाचेही गुणधर्म लागू पडतातच. त्यामुळे ती सुद्धा बऱ्यापैकी काही ठिकाणी चुकत असणार आहे, काही ठिकाणी चूक मान्य करेल, काही ठिकाणी करणार नाही, काही ठिकाणी ती मान्य करण्याची तिची स्वतःची एक पद्धत असेल असं मी आता सगळं इमॅजिन करते. कारण माझं अजून टेक्निकली शूट चालू झालेलं नाहीये, पण ते लवकरच चालू होईल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भोसले आणि तिच्यात मग काय फ्रिक्शन असू शकतं. आपण बघतो सगळेच जण आपल्या कामाच्या ठिकाणी की आपले प्रिन्सिपल्स, आपली तत्व वेगवेगळी असताना सुद्धा ध्येय एक असणारी कामं करतात माणसं. तसंच मला वाटतं की गुन्हेगाराचा शोध घेणं, त्याचा तपास लावणं आणि गुन्हेगाराला कायद्याच्या तावडीत देणं हे आमचं कॉमन ध्येय आहे. आमची पद्धत फक्त वेगळी आहे. म्हणजे एकंदरीतच जो खाकीतला माणूस आहे, खाकीच्या एक बॅक साईडला एक माणूस आहे पोलिसांच्या मागे, त्याचं दर्शन देखील आपण या ठिकाणातून आपल्या सिरियलच्या माध्यमातून देणार आहोत. आणि एक जे आपण रेग्युलर पोलिसिंग जी बघतो की पोलिसांना कुठलाच चढवार नसतो, त्यांना कुठलाच त्यांच्या फॅमिलीला वेळ पुरेसा देता येत नाही आणि त्या अनुषंगाने आज समाजाप्रती ते खूप चांगलं कार्य देखील करत आहे. आणि तसंच आपण आता या सिरियलमधून चांगल्या पद्धतीने दाखवणारच आहात आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेलच. तरी आपण प्रेक्षकांना या सिरियलबद्दल अजून काय सांगू इच्छिता? 1 तारखेपासून जी आपली सुरू होते, काय आवाहन करू इच्छिता? एक टीम म्हणून मला कायम असं वाटतं की आजपर्यंत अनेक मालिकांमधून तुम्ही आम्हाला सगळ्यांना पाहत आहात, पण ही मालिका जरा एक वेगळी आहे, हटके मालिका आहे असं मला स्वतःलाही वाटतं. माझ्या करिअरमध्ये मी केलेल्या सगळ्या मालिकांपैकी जर कुठला एक वेगळाच एक्का काढायचा ठरला तर ती ही मालिका आहे. त्याचं कारण या मालिकेमध्ये कुठेही टिपिकल सासू सुनेचा छळ तुम्हाला दिसणार नाही. या मालिकेमध्ये तुम्हाला कौटुंबिक रिलेशनशिप नक्कीच दिसतील, पण त्या फारच प्रॅक्टिकल आणि तुमच्या माझ्या घरात घडणाऱ्या दिसतील. या मालिकेमध्ये तुम्हाला समाजातला एक महत्वाचा फॅक्टर म्हणजेच पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं चांगल्या अर्थाने किंवा खऱ्या अर्थाने हे तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आजपर्यंत आपण पाहिलं तर पोलीस एकतर खूप चांगले किंवा खूप वाईट दाखवले जातात. पोलीस एक माणूस हा कधी फार दिसला नाही. कधी कधी पोलीस डायरेक्ट स्कॉर्पिओ, चालत्या स्कॉर्पिओ उतरताना दिसतो किंवा डायरेक्ट तो करत असतो. तर आपला जो भोसले तो रिक्षाने फिरतो, तो सामान्य माणसासारखा त्यांच्यामध्ये वावरतो आणि हाच फॅक्टर बघायला तुम्ही या मालिकेमध्ये आता यावेळी फक्त पोलीस नसतील. जसं मागच्या वेळी सावने आणि एक ड्रग केस, तर एवढी एकच केस नसेल. यावेळी पोलिसांची फौज सुद्धा वाढलेली आहे, यावेळी केसेस सुद्धा वाढलेल्या आहेत आणि यावेळी या टीमचं नाव ठेवलंय SOS म्हणजे स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड. सो या स्क्वॉड समोरची आव्हानं खूप मोठी आहेत.
ही आव्हानं पार पाडण्यासाठी यांना काय करावं लागणार याची एक सुंदर गोष्ट जी करंट टॉपिकवर आधारित आहे. मोबाईल गेम. मी जर विचारलं की तुमचा फोन 2 मिनिटं मला द्या अनलॉक करून, तर 2 मिनिटं आपल्या समोर येतो का, हा पहिला प्रश्न येतो. सर हा फोन शापैकी वरदान हे इतकं प्रॅक्टिकली तुमच्या समोर प्लॅटर मांडणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणे पाहायला विसरू नका, कारण गुन्ह्याला माफी नाही. सोमवार ते शनिवार रोज रात्री 10:30 वाजता फक्त सोनी मराठी.